नमस्ते मुलांनो, छान आहात सगळे? चला, आजच्या मराठीच्या पिरियडला आपण काय शिकणार आहोत ते बघूया. मुलांनो, आज आपण बाराखडी ज शिकणार आहोत. चला, बाराखडी ज. ज हलंत अधिक अ बरोबर ज. अ हा स्वर जेव्हा व्यंजनात जोडला गेला त्यावेळेस हे अक्षर ज अक्षर हे तयार झालं. याचे शब्द बघूया. जहाज आणि भजन. जहाज म्हणजे शिप. तुम्ही बघितले असतील समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या शिप्स असतात, हो की नाही? आणि भजन, मुलांना मंदिरामध्ये भजन कीर्तन गायली जातात, हो की नाही? पुढचा बघूया. ज हलंत अधिक आ बरोबर जा. आ जेव्हा ज मध्ये जोडला गेला तेव्हा हा जो काना आहे तो ज ला जोडला गेला आणि जा हे अक्षर तयार झालं. राजा आणि पुजारी. राजा म्हणजे किंग, पुजारी देवळात मंदिरांमध्ये देवाची जी पूजा करतात, सकाळ संध्याकाळ आरती करतात, त्यांना आपण पुजारी म्हणतो, हो की नाही? चला पुढचं बघूया. ज हलंत अधिक ई जी. ई म्हणजे पहिली विलांटी, ऱ्हस्व वेलांटी. जला ही पहिली विलांटी आली. जिराफ आणि जिजाबाई. जिराफ सगळ्यांना माहिती, जिराफ, हो की नाही? किती लांब मान असते ना जिराफाची. आणि जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव जिजाबाई, हो की नाही? ज हलंत अधिक ई जी. ई थोडं लेंदी आपण प्रोनाउन्स करतो. दुसरी वेलांटी, ई ची साइन काय आपली, चिन्ह काय आहे, दुसरी वेलांटी म्हणून जी. जीभ आणि वजीर. जीभ, जीभ म्हणजे टंग, आणि वजीर, वजीर चेस मध्ये. चेस हा जो गेम आहे त्याच्यामध्ये असतो की नाही वजीर. हा, चेसला मराठीत बुद्धिबळ असंही म्हणतात. सो या चेस मध्ये वजीर हा असतो. ज हलंत अधिक उ जू. उ म्हणजे पहिला उकार. सो हा उ जेव्हा या ज मध्ये जोडला गेला तेव्हा काय तयार झालं, जू. जुडी आणि जुळे. जुडी, जुडी म्हणजे बंच. जसं आपण कोथिंबीरीची जुडी, मेथीची जुडी, पालकाची जुडी म्हणतो की नाही, तर त्याला जुडी असं म्हटलं जातं. जुळे, जुळे म्हणजे ट्विन्स. ज हलंत अधिक उ जू. उ म्हणजे दीर्घ उकार. सो या ठिकाणी ज ला अर्थ दुसरा उकार दिलेला आहे. काजू आणि तराजू. काजू आवडतात ना सगळ्यांना, कॅशू नट्स. आणि तराजू, तुम्ही मम्मा सोबत भाजी मंडईत गेला असाल तर त्या ठिकाणी तराजू असतो, हो की नाही? त्या ठिकाणी एका साईडला वेट ठेवतात आणि एका साईडला भाजी मोजली जाते. तराजू. पुढचं बघूया. ज हलंत अधिक ए जे. ए म्हणजे एक मात्रा. सो ज वर एक मात्रा आली आहे. जेवण आणि जेजुरी. जेवण रोज आपण जेवतो की नाही, येस. आणि जेजुरी, खंडोबाची जेजुरी. अगदी बरोबर. जागेचं नाव त्या ठिकाणी खंडोबाचं मोठं मंदिर आहे, हो की नाही? खंडोबाची जेजुरी. ज हलंत अधिक आई जई. आई म्हणजे दोन मात्रा. सो ज वर दोन मात्रा दिलेल्या आहेत. जैन एक आडनाव आहे, सरनेम आहे. ज हलंत अधिक ओ जो. एक काना एक मात्रा. ज ला एक काना एक मात्रा आला. जोकर आणि जोडाक्षर. जोकर सर्कस मध्ये बघितलं असेल सगळ्यांनी जोकर, हो ना? आणि जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजे जॉईंट लेटर्स. दोन अक्षर ज्या ठिकाणी जोडले जातात त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो. ज हलंत अधिक औ जौ. एक काना दोन मात्रा. जौचे शब्द नाही दिलेले. ज हलंत अधिक जम. अ वर जो हा अनुस्वार आहे हा ज वर आला, हो की नाही? जंग. जंगल आणि जंजिरा. जंगल, जंगल मीन्स फॉरेस्ट. जंजिरा, जंजिरा किल्ल्याचं नाव, नेम ऑफ द फोर्ट. ज हलंत अधिक आ जा. त्याचे शब्द नाहीयेत. सो या ठिकाणी पण आपण ही बाराखडी पूर्ण तयार केली, हो की नाही? चला आता ही बाराखडी आपण अशी म्हणून बघूया. ज, जा, जी.
जी जू, जू जे, जई, जो, जऊ, जम, जा. चला मुलांनो, ही बाराखडी पण आपण म्हटली. आता ही बाराखडी वहीत कशी लिहायची ते बघूया. नेहमीप्रमाणे नवीन पेजवर डेट टाका, बाराखडी ज लिहा आणि मी जसं आता बोलून दाखवलंय त्याप्रमाणे बोलून बोलून हे शब्द आणि ही बाराखडी पूर्ण करा. त्यानंतर एक लाईन लीव करून ही बाराखडी अशी आडवी याच्यात लिहा. चला मुलांनो, हे तुम्ही पूर्ण करा. या ठिकाणी आपला पिरियड संपला. पुढच्या पिरियडला लवकरच भेटू आणि काय नवीन शिकू तेही बघूया. धन्यवाद.